Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 3 of the chapter 5 is extreme value of displacement, acceleration and velocity. First we study the extreme values of displacement x, velocity v and acceleration a. We know that the general expression of displacement x in simple harmonic motion, x is equals to a sine in bracket omega t plus phi at the mean position. जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल्स टू 0 और पाय. जर आपण साइन थिटाची व्हॅल्यू 0 किंवा पाय जर पुटअप केली तर साइन 0 काय होईल 0 होईल. म्हणून एक्स डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल्स टू काय होईल मिनिमम होईल. एक्स मिनिमम इज इक्वल्स टू 0 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आता जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर थिटा मीन्स ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल्स टू पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 राहील. त्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू ही काय राहील एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए साइन पाय बाय 2 मीन्स एक्स मॅक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए साइन पाय बाय 2 इज इक्वल्स टू 1. तसंच आपल्याला बघायचं आहे व्हेलॉसिटी. अकॉर्डिंग टू इक्वेशन व्हेलॉसिटीचं इक्वेशन v इज इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ॲट द मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती राहते 0 राहते. जर आपण एक्स ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल व्ही मॅक्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी राहील एक मीन पोझिशनला व्ही मॅक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए ओमेगा ॲट द एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू किती राहते प्लस मायनस ए. जर आपण ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर काय मिळेल आपल्याला व्ही मिनिमम इज इक्वल्स टू 0. थर्ड आपल्याला बघायचं आहे ॲसिलरेशन. द मॅग्निट्यूड ऑफ ॲसिलरेशन of the particle in simple harmonic motion is omega square x at the mean positionला x is equals to किती राहील 0 माहितच आहे आपल्याला. म्हणून ॲसिलरेशन पण काय राहील तेव्हा 0 राहील मिनिमम राहील. ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन x is equals to प्लस मायनस ए आपल्याला माहित आहे. म्हणून ॲसिलरेशन पण मॅक्झिमम राहील इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर a. This is the values of displacement, velocity and acceleration at extreme position. आता आपल्याला बघायचं आहे amplitude a, period t and frequency n of simple harmonic motion. Consider a particle p performing simple harmonic motion along a straight line mn as shown in figure. The center O of the mn is the mean position of the particle. The displacement of the particle as given by आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x is equals to a sin in bracket omega t plus phi. The particle will have its maximum displacement when जर पार्टिकल मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट वरती असेल तर the particle will have the maximum displacement when the sin in bracket omega t plus phi is equals to plus minus 1 राहील. That is x is equals to plus minus a. This distance a called the amplitude of simple harmonic motion. जे डिस्टन्स आहे a तेच काय आपलं एम्प्लिट्यूड आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं. त्यावरून डेफिनेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशन एम्प्लिट्यूडची डेफिनेशन द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड एम्प्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं ज्यावेळेस पार्टिकल परफॉर्म करत आहे सिंपल हार्मोनिक मोशन मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठून आहे मीन पोझिशन पासून
त्याच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला काय म्हणतात, एम्प्लिट्यूड. सेकंड आहे पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पण पिरियड बघितला आहे, आता आपल्याला याच्यामध्ये पण बघायचं आहे पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन: द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग simple harmonic motion to complete one oscillation is called the period of simple harmonic motion. जो काही टाइम लागतो पार्टिकलला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी, जेव्हा तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्या टाइमला ते म्हणतात पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. टी इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के अपॉन एम इज इक्वल्स टू, के ची व्हॅल्यू काय आहे, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन एम इज मास. इट इज नथिंग बट ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट मीन्स ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू ही आहे ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर ओमेगाची व्हॅल्यू काय येईल, अंडर रूट ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हेन्स टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट T is equals to 2 pi upon under root acceleration per unit displacement. It is also written as T is equals to 2 pi under root m upon k. This is the period of simple harmonic motion. Third is the frequency of simple harmonic motion. आता आपल्याला डेफिनेशन बघायचे फ्रिक्वेन्सीची. डेफिनेशन: नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय particle performing simple harmonic motion per unit time is called frequency, is called the frequency of simple harmonic motion. पार्टिकल एक युनिट टाइम मध्ये किती ऑसिलेशन कंप्लीट करतो ती झाली त्याची फ्रिक्वेन्सी. इट इज द रेसिप्रोकल ऑफ period. Hence n is equals to 1 upon t is equals to omega upon 2 pi is equals to 1 upon 2 pi under root k upon m. This is the amplitude A, period t and frequency n of the simple harmonic motion. यावरती आपण एक न्यूमरिकल बघूया जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे. न्यूमरिकल: at what distance from the mean position is the speed of a particle performing simple harmonic motion half its maximum speed given path length of simple harmonic motion is equals to 10 centimeter. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे मीन पोझिशन पासूनचं पार्टिकलचं, जेव्हा पार्टिकलचा स्पीड हा किती असतो, हाफ असतो मॅक्झिमम स्पीडच्या. त्याची पाथ लेंथ आपल्याला दिलेली आहे. सोल्युशन गिवन लिहून घेऊ आपण. गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे, स्पीड v इज इक्वल्स टू 1/2 मीन्स हाफ ऑफ मॅक्झिमम स्पीड. v इज इक्वल्स टू 1/2 v मॅक्स. पाथ लेंथ दिलेली आहे 2a इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. हेन्स a इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. We know that speed of a particle v is equals to omega under root a square minus x square and v max आपल्याला मॅक्झिमम स्पीड पण माहित आहे फॉर्म्युला v max is equals to omega a. जर आपण या व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये जर पुट अप केल्या तर काय, ओमेगा अंडर रूट a square minus x square is equals to 1/2 omega a. Omega omega get cancel. We get under root a square minus x square is equals to 1/2 a. Taking square to both sides, a square minus x square is equals to a square upon 4. Solving this, minus x square is equals to a square. 4 minus a square is equals to minus 3a square upon 4. Hence x square is equals to 3a square by 4. Taking square root to both sides, we can get x is equals to plus minus under root 3 upon 2 a is equals to plus minus under root 3 upon 2 into a ची व्हॅल्यू किती आहे 5 is equals to. आता इथे आपण काय मी काय केलेलं आहे, अंडर रूट 3 ची व्हॅल्यू घेतलेली आहे आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर हे आलं
प्लस मायनस 0.866 आणि इंटू 5. जर हे मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळते, इज इक्वल्स टू प्लस मायनस 4.33 सेंटीमीटर. The distance from the mean position is the speed of particle is 4.33 centimeter. The particle performing simple harmonic motion. This is all about this topic. Thank you for watching this video. Bye bye.